नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनुभवाने सिद्ध झालेला विषय पाहणार आहोत। तो म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत कसे वाचावे। कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ। मंडळी, अनेक भक्तांना प्रश्न पडतो की मी पारायण करतो पण मला अपेक्षित फळ का मिळत नाही। तर मंडळी, फक्त वाचन नाही तर योग्य पद्धतीने श्रद्धेने आणि नियमाने केलेले वाचनच आपल्याला फलदायी ठरते। श्रद्धा आणि सबुरी असेल तर श्री स्वामी नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील। मंडळी, इच्छा पूर्ण व्हावी, अडचण दूर व्हाव्यात आणि जीवनात शांतता यावी यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत याचे वाचन अत्यंत फलदायी मानले जाते। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील चमत्कार, उपदेश आणि भक्तांवर केलेली कृपा यांचे संकलन म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। हे केवळ पुस्तक नाही तर ते एक जिवंत ऊर्जा स्रोत आहे जो आपल्याला सकारात्मकता, धैर्य आणि समाधान देतो। आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुम्हाला तुमची एखादी खास इच्छा पूर्ण करायची असेल तर हे नियम नक्की पाळावेत। पहिला आहे संकल्प करावा। वाचन सुरू करण्याआधी मनात स्पष्ट संकल्प करावा। उदाहरणार्थ, हे स्वामी राया, माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी श्रद्धेने हे पारायण करत आहे। संकल्प करताना मन पूर्णपणे शांत आणि एकाग्र ठेवावे आणि श्रद्धा जरूर ठेवावी। दुसरं म्हणजे स्वच्छता आणि शुद्धता। पारायण करताना शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असणे आवश्यक आहे। सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून वाचन करावे। जिथे वाचन करता ती जागा देखील स्वच्छ आणि शांत असावी। तिसरे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा। वाचन सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी पूजा करावी। फूल, अगरबत्ती आणि दिवा लावावा। श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर दीप जरूर लावावा। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा, म्हणजेच एक माळ जप करावा। मनापासून प्रार्थना करावी की श्री स्वामी राया, मला योग्य मार्ग दाखवा आणि माझी इच्छा पूर्ण करा। चौथा आहे नियमित वेळ ठरवा। वाचन दररोज ठराविक वेळी करावे। दररोज एकाच वेळेला वाचन केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो। सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ जरूर निवडा। नियमितता हीच यशाची गुरुकिल्ली आहे। नंतर पाचवा आहे पूर्ण श्रद्धा ठेवावी। वाचन करताना घाई करू नका। प्रत्येक अध्याय मनापासून वाचा। अध्याय समजून घ्या। शब्दांचा अर्थ समजून घेत वाचन केल्यास अधिक परिणामकारक ठरते। 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवस असे संकल्प करून वाचन करावे। या काळात शक्यतो सात्विक आहार आणि चांगले विचार ठेवावेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचनासोबत श्री स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवावा। श्री स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या विश्वासामुळेच तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो। वाचन पूर्ण झाल्यावर श्री स्वामी महाराजांना नमस्कार करून प्रार्थना करावी आणि जे काही मिळेल त्यात समाधान मानण्याची भावना ठेवावी। सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रद्धा आणि विश्वास। जर तुम्ही फक्त औपचारिकतेने वाचन करत असाल तर त्याचे फळ मिळणे कठीण असते। मनात कुठेही शंका ठेवू नका। श्री स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा। इच्छा पूर्ण होण्यासाठी 7 दिवस किंवा 11 दिवस सतत पारायण जरूर करा। दररोज ठराविक अध्याय वाचा। पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामी महाराजांचे आभार जरूर माना। नंतर आहे नामस्मरण करावे। फक्त वाचनच नाही तर दिवसभर श्री स्वामींचे नामस्मरण करावे। श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्या मनाला स्थिर करते आणि सकारात्मक ऊर्जा आपली वाढवते। नंतर आहे सेवेचे महत्त्व। मंडळी, फक्त वाचन करून चालत नाही, त्यासोबत सेवा देखील आवश्यक असते। गरजूंना मदत करावी, अन्नदान करावे किंवा कोणत्याही प्रकारे सेवा करावी। श्री स्वामी म्हणतात, जिथे सेवा आहे तिथे मी आहे। आता या काळात कोणत्या चुका टाळाव्यात। पहिला आहे वाचन करताना घाई करू नये। मोबाईल किंवा इतर विचलन टाळावे। शंका मनात ठेवू नये। पारायण अर्धवट सोडू नये। अनुभव काय सांगतात तर अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की योग्य पद्धतीने केलेल्या पारायणामुळे त्यांचे अडथळे दूर झालेत, आर्थिक समस्या त्यांच्या सुटल्यात आणि मनशांती त्यांना मिळाली। श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहेतच, फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा। तर मंडळी, इच्छा पूर्ण होणे हे फक्त नशिबावर अवलंबून नसते तर आपल्या श्रद्धा, प्रयत्न आणि सकारात्मक विचारांवरही ते अवलंबून असते। श्री स्वामी चरित्र सारामृत
हे एक साधन आहे जे आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाते. जर तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि नियमाने हे पारायण केले तर नक्कीच तुमची इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.